बातमी आहे। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी, शरद पवार गट आता काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू आहे। एक महत्त्वाची बातमी आहे, अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येते। शरद पवार गट आता काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येत आहे। शरद पवार गट आता काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। शरद पवार यांच्यासोबत कालच काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे देखील उपस्थित होते। मात्र आजची महत्त्वाची बातमी, शरद पवार गट आता काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा समोर येत आहे। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे। मात्र शरद पवार गटाकडून अद्याप या चर्चेला कोणताही दुजोरा नाही। मात्र राजकीय वर्तुळामध्ये सध्या ही चर्चा जोरात सुरू असल्याची माहिती। मात्र शरद पवार गटाकडून कोणत्याही नेत्याने या चर्चेला अद्यापही दुजोरा दिलेला नाही। त्यामुळे शरद पवार गट काय निर्णय घेतो, शरद पवार हे स्वतः काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ताची मोठी बातमी आपण पाहतो आहोत, निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना दिल्यानंतर आत्ताच्या राजकारणातून ही मोठी बातमी आहे। शरद पवार गटाकडून आता शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय, शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। सागर, ज्या पद्धतीने शरद पवारांनी आज शरद पवार गटातले आमदार आणि खासदारांची बैठक पुण्यातल्या या मोदी बागेत बोलवलेली आहे, कारण राजकीय घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण कालच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि एकूणच आज या सर्व शरद पवार गटातील आमदार आणि खासदारांशी शरद पवार चर्चा करतायत आणि एक महत्त्वाची बैठक ही आज या ठिकाणी बोलवल्याची माहिती मिळते। आणि या बैठकीतून शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सुद्धा बोललं जातंय, कारण काही वेळापूर्वीच या ठिकाणी माजी मंत्री राजेश टोपे हे बैठकीला जात असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की एकूण शरद पवार आजच्या या बैठकीतून मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। नेमका हा मोठा निर्णय काय असण्याची शक्यता आहे याबाबत मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत। आणि ज्या पद्धतीने शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने मधल्या काळात मोठा धक्का दिलेला आहे, कारण एकूणच राष्ट्रवादीचं पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेलेलं आहे। आणि त्यानंतर आता ही संपूर्ण लढाई सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाकडून सुरू असल्याचं पाहिलं जाते। मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी नेमकं शरद पवार गटाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव काय असणार या एकीकडे चर्चा सुरू असताना, दुसरीकडे आज या सगळ्या बैठकीच्या माध्यमातून शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत आणि नेमका हा निर्णय काय असेल याबाबत सुद्धा चर्चा सुरू आहेत। मात्र ज्या पद्धतीने आजच्या बैठकीला शरद पवार गटातले सर्व खासदार अर्थात श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे हे सर्व खासदार, त्यासोबतच आमदार सुद्धा आज या बैठकीला उपस्थित आहे। आमदार रोहित पवार या बैठकीला सकाळपासूनच शरद पवारांसोबत असल्याचं पाहिलं जातं आणि त्यामुळे आजच्या बैठकीत शरद पवार या सर्व आमदार खासदारांशी चर्चा करून मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। नक्कीच योगेश, तुम्ही आपल्या सोबत राहात तर राज्याच्या